जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वीच्या विद्यार्थी मित्रांनो पटापट जॉईन व्हायचे, कारण इयत्ता 6वीचा आपण हिंदीचा पेपर बघायचे. आपला सेकंड सेमिस्टरचा 40 मार्काचा पेपर बघायचे. या पेपरच्या पॅटर्ननुसार लक्षात घ्या, असेच तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये येऊ शकतात. त्यामुळे मित्रांचा रेफरन्स घ्या, चांगल्या प्रकारे पुस्तकातून जे काही क्वेश्चन पेपर वगैरे असतील त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा. ठीक आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, पटकन 6वीचा आपण हिंदीचा पेपर बघणार आहे. यामध्ये पॅसेज असेल, ग्रामर असेल, कशा प्रकारे तुम्हाला उत्तर शोधता येतील किंवा कशा प्रकारे ग्रामरचा भाग सोडता येईल, कवितावरचे प्रश्न कसे सोडवता येईल, हे सगळं डिटेलमध्ये आपण बघणार आहे. ओके. चला विद्यार्थी मित्रांनो, पटकन खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते एकदा बटन दाबून टाका. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, कारण लक्षात घ्या पुढचा जो आता मी पॅटचा इंग्लिशचा पेपर टाकणार आहे तो तुमच्याजवळ पोहोचणं खूप गरजेचं आहे. म्हणून सबस्क्राईब करा. जो सबस्क्राईब करणार नाही त्याच्याजवळ व्हिडिओ पोहोचणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही बघून घ्या काय करायचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, बघूया आता. पहिला बघा दिलं आहे, उतारा दिला आहे. उतारा सगळ्यात पहिले काम करायचं आहे का तुम्हाला वाचन करून घ्यायचं आहे तो. ठीक आहे ना. बघा काय, जी जमुना लाल तुम्हारा पत्र अभी मेरे हाथ लगा, सुना है और उसका जवाब लिख रहा हूँ. ठीक आहे ना. हा दिला उत्तर आहे. सगळ्यात पहिले काम करायचा का उतारा नीट वाचन करून घ्यायचा. मी व्हिडिओ हळूहळू पुढं करतोय, तुम्ही व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट काढा, पण वाचन करून घ्या. या उत्तराचा काय प्रॉब्लेम नाही, कारण लक्षात घ्या जे तुम्ही उतारा वाचन करा, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जिथं उतार येतो तिथं तेच सांगत असतो का तुम्ही उतारा वाचन करून घ्या. ओके. चला उतारा वाचन करून झाल्यानंतर बघा मित्रांनो, आता याची उत्तर आपण कसे शोधतील ते बघायचं. पहिला क्वेश्चन दिले बघा, एक वाक्य में उत्तर लिखो. जैतून के तेल की जगह मक्खन क्यों लिए जाना चाहिए. ठीक आहे ना. काय, जैतून के तेल की जगह मक्खन क्यों लिए जाना चाहिए. मग आपण चांगल्या प्रकारे जर याच्यामध्ये बघितलं तर बघा काय दिलं, जैतून के तेल की जगह मक्खन लेते हो यह ठीक है, मक्खन में जो विटामिन होते हैं. काय, मक्खन में काय होतं तर विटॅमिन होते, म्हणून त्याला काय म्हणतात का वो मक्खन के जगह ले जाना चाहते हैं. संरक्षण किंवा रक्षक. ठीक आहे ना. रक्षक का धर्म कोणसा है. आता रक्षक का धर्म कोणसा आहे, नीट याला उतारा तुम्हाला अगोदर वाचन करून घ्यायला लागणार आहे, त्याच्यानंतरच उत्तरं भेटतील. बघा, शरीर को एक अमानत समझकर यथासंभव उसकी रक्षा करना एक रक्षक का धर्म है. ओके. चलो पुढे बघा. किन किन सब्जियों की गिनती अच्छी हरी सब्जियों में होती है. बघा कोणकोणत्या अशा चांगल्या आहेत बघा. काय याच्यामध्ये बघा, फूल गोबी दिले, पत्ता गोबी दिले, बिना बीज की सेम दिले, बैंगन दिले. या सगळ्या काय दिले तुम्हाला, भाज्या दिलेत का, त्यांची आपण म्हणतो हरी सब्जियों में काय होते, तुलना होते किंवा त्याच्यामध्ये आपण हिरव्या पालेभाज्या म्हणतो, त्याच्यामध्ये त्याची गिनती होते. बघा, कृती पूर्ण कीजिए. भोजन में इसकी मात्रा बढ़ाना अच्छा है. काय तर दूध की. बघा काय, भोजन में काय याच्यामध्ये मक्खन किंवा दूध दिलं तरी चालेल. ठीक आहे ना. काय, मक्खन किंवा दूध दोघांपैकी लिहिलं तरी चालेल, तरी उत्तर बरोबर आहे. शरीर को यह समझकर उसकी रक्षा करनी चाहिए एक अमानत. इतक्यात आपण ते उत्तर बघितलेले. काय, एक अमानत समझकर उसकी काय रक्षण करना चाहिए. बरोबर. इतक्यात आपण इथं उत्तर बघितलेलं आहे. हेच तुम्हाला परत क्वेश्चन आलेला आहे. ओके. फक्त तो क्वेश्चन फिरून दिला आहे. पुढे बघा, आलू में यह होता है. आलू में काय असतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का बटाट्यामध्ये काय असतो, स्टार्च असतो. काय असतो, स्टार्च असतो. ओके. चला पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, निम्नलिखित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ करो. बघा काय दिले, मैदानगिरी वनों में हरियालियाँ लहरती, आनंदमय जहाँ है वह देश कौन सा है, जिसके अनंत धन से धरती भरी पड़ी है, संसार का शिरोमणि वह देश कौन सा है, सबसे प्रथम जगत में जो सभ्यता रहेगा जन जन का दुलारा वह देश कौन सा है, नवक्रांति के पुजारी सेवक सपूत जिसके भारत सिवाय दूजा वह देश कौन सा है. ठीक आहे. अशा प्रकारे दिले. पण बघा, कृती पूर्ण करो. हरियालिया यहाँ लहराती है. कुठं लहराती आहे तर बघा इथं मैदान गिरी असेल किंवा वन असेल, वन में हरियालिया लहराती आहे, पहिल्याच लाईनमध्ये उत्तर आहे. पुढे बघा मित्रांनो, निम्नलिखित सही आणि गलत तुम्हाला ओळखायचं. काय, यहाँ की भूमी विभिन्न प्रकार के खनिजों से भरपूर है. राईट. पुढे बघा, भारत के नागरिक नवीन विचारों को पसंद नहीं करते. चुकीचं आहे. ओके. पुढे बघा, उत्तर लिखो. नवक्रांति के पुजारी से कवी का तात्पर्य काय. म्हणजे काय, नवक्रांती के पुजारी म्हणजे काय, की जे नवतरुण विद्यार्थी आहे किंवा नवतरुण जी पिढी असणार आहे, ठीक आहे ना, त्यांनी कशा प्रकारचे नवीन विचार स्वीकारून आपल्या देशाचा विकास केला पाहिजे याबद्दल माहिती सांगते. पण बघा, मैदानगिरी वनों में क्या लहराती है तर हरियालिया. काय लहराती तर हरियालिया लहराती है, हरियालिया लहराती है. ठीक आहे ना. व्यवस्थित बघून घ्या. पुढे बघा मित्रांनो, दिलं आपल्याला
एक वाक्य में उत्तर लिखो, सर्दी से बचने के लिए क्या करना चाहिए. आता आपला सर्दी म्हणजे काय का आपण हिवाळ्यामध्ये काय करतो तर गरम कपडे पहनने चाहिए. समुद्र भारत की किती दिशा में आपल्याला माहिती आहे ना, पूर्व पश्चिम दक्षिणेला आहे, उत्तरेला भारताच्या आहे का नाही आहे. फेफड़ों के लिए अति क्या आवश्यक आहे तर शुद्ध हवा, म्हणजे त्याला आपण म्हणतो ऑक्सिजन म्हणतो. भारत का मुकुट किससे कहा गया तर हिमालयाला म्हटले. नदियों को सुधा की धारा क्यों कहा गया क्योंकि का म्हटलं कारण काय प्यास बुझाती है, जीवन देते, बरोबर का नाही. कारण नदी आपल्याला काय करतो की जी तहान असते आपली तहान आपली भागवते, बरोबर का नाही. ठीक आहे, आपल्याला जीवन देतं. पुढे बघा, भारत के सब अंग में ये सजे है. काय विविधता असेल, खेत वगैरे असेल, ठीक आहे ना, हे सगळं काय याच्यामध्ये सजे आहे. ठीक आहे ना, दिलेली कविता आहे याच्यामध्ये बघून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना. चलो बघा व्यवस्थित बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो, काही अडचण नाही. ठीक आहे ना. आता थोडीशी तब्येत डाऊन झाली, 2-3 दिवस झाले, पण मी थोडंसं ट्राय करतो आहे का चला व्हिडिओ बनवतो आहे, कारण कमेंट खूप सारे आणि कॉल मॅसेज पण खूप सारे, तरी मी प्रयत्न करतो आहे का चला थोडे व्हिडिओ काढूया आपण. ओके, लक्षात घ्या. रिक्त स्थानों की पूर्ती करू. बघा, गेहूं का आटा मिला हुआ होना चाहिए. कसा आता चोकर, काय चोकर मिला हुआ. अंग्रेजी में डैश डैश ये सुबह का फल सोना, काय कहावत. ठीक है, जिसका डैश डैश हिमालय वो कौन सा है. लक्षात घ्या, जिसका मुकुट हिमालय, काय जिसका मुकुट हिमालय वो देश कौन सा है, वो देश हमारा है. सिंचा हुआ डैश डैश यह देश कौन सा है, तर लक्षात याचं उत्तर आहे सलोना. सिंचा हुआ सलोना यह देश कौन सा है, वो देश हमारा है. पुढे बघा, शब्दों के एक वचन रूप लिखो. बघा दिले तुम्हाला, हवाए दिले, हवाए. ठीक आहे ना, त्याचं एक वचन असणार आहे हवा. टोकरिया एक वचन करायचं टोकरी. कहावते कहावत. मीठे मीठा. ओके, निम्नलिखित शब्दों की विलोम शब्द. विलोम शब्द म्हणजे काय आपण त्याला म्हणतो विरुद्धार्थी शब्द. जवानचं होईल बुडा, स्थिर अस्थिर, उचित अनुचित, नंतर निर्दोष आणि दोषी. ठीक आहे. निम्नलिखित वाक्यों के सामने उनके प्रकार लिखो. बघा, डर के मारे चिंकी शोर मचाने लगे, याला काय विधानवाचक आहे. टीटू के बच्चों का कहना था कि पेड़ उनका है, ये मिश्र वाक्य असणार आहे. निम्नलिखित शब्दों को प्रत्यय जोडकर नए शब्द बनाव. श्री प्लस डॅश दिले तर श्रीमान येऊ शकतो. ठीक आहे ना. विदेशी दिले तर विदेशी येऊ शकतो. तुमच्या पद्धतीने अजून क्वेश्चन तयार करता आले, क्वेश्चनच आले, शब्द तयार करता आले तर तुम्ही आरामात करा, काही प्रॉब्लेम नाही. निम्नलिखित विरामचिन्हों के नाम लिखे. बघा दिले, हा असणार हा पूर्ण विराम असणार. ठीक आहे ना. पुढे हा दिले बघा, योजक म्हणतो याला, किंवा याला उद्गारवाचक किंवा याला मग विस्मयबोधक म्हणतात. आणि लास्टला हा आपल्याला माहिती आहे का असतो हा प्रश्नचिन्ह. पुढे बघा, निबंध लेखन तुम्हाला लिहायचं आहे किसी एक विषय पर. बघा, मेरा देश, आपल्या देशाबद्दल तुम्हाला निबंध लिहायचे, आणि व्यायाम का महत्त्व, या दोघांपैकी तुम्हाला काय करायचं का एका विषयावरती चांगल्या प्रकारे निबंध लिहायचा आहे. 5 मार्काला आलेला प्रश्न आहे. ठीक आहे ना. ट्राय करा. मेरा प्रिय खिलाडी वगैरे असंही विचारलं जाऊ शकतो. मेरी पाठशाला, मेरी माँ, पिताजी, दादाजी वगैरे, दादीजी असंही विचारलं जाऊ शकतो. किंवा मेरा प्रिय दोस्त असंही विचारलं जाऊ शकतं. पण बघा, चित्रवाचक करके आपल्या शब्दों में कहाणी लिखी. उचित शीर्षक दीजिए. बघा, आता काय चित्र दिसतं, एक माणूस काहीतरी चित्र काढतोय, तर जंगलाचं निरीक्षण करतोय वगैरे. नंतर जंगलाचं निरीक्षण करताना काय दिसतंय आपल्याला, तिथं वाघ येतोय. ठीक आहे ना. मग तो वाघ येतोय वगैरे, मग वाघ आल्यानंतर काय होतं का थोडंसं याच्यामध्ये बघा काही वेळानं तो वाघ निघून जातो याच्यामध्ये. मग आपण काय दिसतं का आपल्याला, हा वाघ तिथून निघून जातो किंवा वाघाचे काय आपण दिसतो आपल्याला. मग नंतर हा माणूस काय करतो का इकडनं थोडासा परत तो त्याच्या दिशेने परत चालला आहे का इकडं तिकडं भटकंती करते. मग तुम्ही याच्यावरती काय चांगल्या प्रकारे कहाणी म्हणजे गोष्ट तयार करून तुम्ही याच्यावरती लिहू शकतात. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आता 6वीचं आपण काम केलेलं आहे. हिंदीचा तुम्हाला पेपर दिला 2026चा. लक्षात घ्या, प्रत्येक शाळेचा पेपर समान नसणार आहे. तुमचे काही 10वी 12वी बोर्डचे पेपर नाही, त्याच्यामुळे ते समान असणार. ठीक आहे ना. प्रत्येक शाळा प्रत्येक संस्थाच्या वरती पेपर हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. फक्त लक्षात घ्यायचा रेफरन्स घ्या, चांगल्या प्रकारे समजून घ्या कशा प्रकारे उत्तर शोधले ती, आणि ट्राय करा. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार. लक्षात घ्या, तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहायला शिका, स्वतः अभ्यास करायला शिका, रेफरन्स घ्या. आम्ही तुम्हाला जुन्या क्वेश्चन पेपर, PYQ क्वेश्चन पेपर, IMP क्वेश्चन, तर पायाभूतचा विषय काय आहे का तुमचा सिलेबस फिक्स नाही. त्याला जर 10वीसारखा 12सारखा बोर्डचा सिलेबस फिक्स असता तर तुम्हाला आताच पायथागोरस आहेत मी तुम्हाला IMP क्वेश्चन दिले असते. पण प्रॉब्लेम काय का तुमचा सिलेबस नाही. तर आम्हाला कसं माहिती होणार का क्वेश्चन पेपर काढणार कुठून काढणार आहे. पण आपल्याकडं जो जुन्या क्वेश्चन पेपर आहे, जो पॅटर्न आहे, त्याच्यानुसार आपण अंदाज लावून काय तर तुम्हाला क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. ओके, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, सपोर्ट करा. माझा सपोर्ट आहे तुम्हाला, तब्येत बरोबर नाही तरी व्हिडिओ आपण काढतोय. ओके, या असतं फायनली आज आपण बघितले आता 6वीचा हिंदीचा आपण सेकंड सेमिस्टरचा 40 मार्काचा पेपर बघितला. पूर्ण पॅटर्न्स आहेत या 6वीच्या हिंदीच्या पेपरचा. सगळ्यांनी अभ्यास करा आणि परीक्षेला नीट जा. ओके, चला भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना दिलसे जय महाराष्ट्र.